तर जीव म्हणजे वृत्ती, वृत्तीचे अधिष्ठान चैतन्य, त्याचा पडलेला आभास म्हणजे जीव. आणि ही वृत्ती बघा, वृत्ती म्हणजे निश्चित आहे तरी कशी. वृत्तीचे 4 प्रकार बघा, वृत्तीचे 4 प्रकार. जेव्हा वृत्ती चल बिचल होते तेव्हा त्याला मन म्हणतात. हीच वृत्ती जेव्हा काहीतरी निश्चय करते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आणि ह्याच वृत्तीला जेव्हा गर्व होतो तेव्हा त्याला अभिमान म्हणतात. आणि हीच वृत्ती जेव्हा करू लागते तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. म्हणजेच वृत्तीचे 4 प्रकार. त्या 4ही प्रकारामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या 4ही प्रकारानुसार जेव्हा आपण एकत्रित करून चिंतन करतो पंढरपूरच्या पांडुरंगाचं, तेव्हा तोच पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला आशीर्वाद देतो. आणि त्यांनी एकदा काय आपल्याला आशीर्वाद दिला, आपण जन्म आणि मरणाच्या परंपरेतून मुक्त होतो. आणि जेव्हा अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा आपण विचार करू, माईक पदार्थ नकोत. माईक म्हणजे नाशिवंत. ज्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत त्या नाश पावणाऱ्या गोष्टीचा त्याग करावा आणि सत्य स्वरूपात असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करावी. मग या नाश पावणाऱ्या गोष्टी का नकोत, तर ह्याकरिता असावी लागते ते ज्ञान. बघा, लक्षात ठेवा. आणि ज्ञान कोणाला प्राप्त होतं? ज्ञान जो विचार करतो त्याला प्राप्त होतो. म्हणजे भोगप्रधान जीवन पशु पक्ष्याचं, कर्मप्रधान जीवन साधू संतांचं आणि विचार प्रधान जीवन मनुष्याचं. आणि जेव्हा आपण विचार करून जीवन जगतो, बघा, विचार करून जीवन जगतो तेव्हा त्याचे काही फायदे होतात. जी व्यक्ती विचार करून जीवन जगते त्याला लाभ मिळतो. जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो प्रपंचापासून दूर जातो. जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो मायापाशापासून दूर जातो. जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो अहंकारापासून दूर जातो. आणि जी व्यक्ती विचार करून जीवन जगते ती व्यक्ती जन्म आणि मरणाच्या परंपरेतून मुक्त होते. आणि म्हणून विचार करण्याचे सुद्धा 2 प्रकार, विचारी वर्ग आणि अविचारी वर्ग. आता अविचारी बघा वर्ग, अविचारी वर्ग कोणता? अविचारी वर्ग, अविचारी मध्ये मासा येतो, अविचारी मध्ये माशी येते आणि अविचारी मध्ये मनुष्य येतो. मासा कधी विचारच करत नाही की मला मारण्याकरिता कोणतरी गळ टाकलेला आहे, आणि तो मासा त्या गळाला गिलंकृत करतो आणि स्वतः फसवून जातो. माशी कधी कुठे बसेल याचा विचार ती माशी सुद्धा करत नाही. आणि मनुष्य हा अविचारी माणूस आहे. लक्षात ठेवा, मनुष्य अविचारी का? मनुष्य अविचारीची 3 कारण 3 कारण बघा, लक्षात ठेवा. मनुष्य अविचारी का? कारण मनुष्य कधी काय बोलेल याचं भान त्याला नसतं. म्हणजे विचारच न करता मनुष्य बोलतो, म्हणून मनुष्य अविचारी. दुसरं कारण अविचारी, गुरु करताना विचारच करत नाही. आणि तिसरं कारण, लग्न करताना विचार करत नाही. 3 कारण. गुरु करताना विचारच करत नाही आणि बोलताना सुद्धा विचार करत नाही. काय बोलावं? कधी कधी आता आम्ही कोर्टामध्ये काम करतो, कधी कधी एवढा क्षुल्लक विषय असतो, एवढा क्षुल्लक. 50 पैशाच्या झेरॉक्स वरून एक वाद झाला. 50 पैशाच्या झेरॉक्स वरून एक वाद झाला. केस गेली सुप्रीम कोर्टापर्यंत. विचार करा, अविचारी किती असेल. 50 पैसे फक्त द्यायचे होते. तो म्हणतो तू मला असं का बोलला, आणि तो म्हणतो तू मला असं का बोलला. एवढाच वाद झाला झेरॉक्स मशीनवर. आणि वाद त्या कोर्टामध्ये झाला. त्यानंतर पुन्हा जिल्हा कोर्टामध्ये केस गेली, त्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये केस गेली, त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. विषय म्हणजे कधी काय बोलायचं याचं भान मनुष्याला नसतं, म्हणून मनुष्य अविचारी. लग्न करताना मनुष्य अविचारी. लग्न करताना मनुष्य विचारच करत नाही. चौकशी न करता लग्न होतात आणि म्हणून आयुष्यभर कोर्टामध्ये फेऱ्या मारतात. ज्यांनी कोर्टामध्ये ज्या पोटगीच्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्यांची कधीतरी जाऊन मुलाखत घ्यावी. त्यांना विचारावं तुमचं जीवन कसं चालू आहे. तेव्हा एवढंच सांगतात, बाबा विचार कर आणि लग्न कर. आणि विचार न करता जर लग्न करशील तर आमच्या